नमस्कार. हा छोटासा व्लॉग आहे मेहर रिट्रीट्सचा. तर आम्ही गेलो होतो मेहर रिट्रीट्समध्ये. पुण्यापासून जर तुम्ही येत असाल तर यवतपासून थोडंसं पुढे आहे. खूप सुंदर प्लेस आहे. अशी सगळीकडे हिरवळ आहे, नारळाची झाडं वगैरे. एंटर तर एकदमच भन्नाट वाटली आम्हाला. खूप छान आहे प्लेस. याच्यामध्ये तर तुम्ही असेल तर पर हेड 885 तिकीट आहे आणि पैसा वसूल हे रिट्रीट आहे. वन डे पिकनिकसाठी खूप छान आहे. इथे स्टे अवेलेबल नाही आहे, पण अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फॅमिलीसाठी किंवा छोट्या बाळांसाठी पण एक नंबर आहे हे प्लेस. तर तुम्ही वन डे ट्रिप जर एन्जॉय करत असाल तर जाऊ शकता. मी गेल्या एंट्रीमध्ये एंट्री केली. गाडी पार्किंगसाठी पण खूप छान सोय आहे. तर तिकीट घेतलं. बेबीसाठी हाफ तिकीट आहे. जर 3 का आय थिंक 5 फीटच्या वरती जर बेबीची हाईट असेल तर आहे. तसं बोट रायडिंग पण आहे, स्विमिंग पूल आहे. खूप छान छान प्लेसेस आहेत आणि हा शुगरकेनचा ज्यूस आहे जो की अनलिमिटेड होता. अशा प्रकारे क्रिकेट खेळायसाठी असेल पण छान प्लेसेस आहे आणि ते झू आहे. त्याच्यामध्ये छान छान प्राणी आहेत. लहान बाळांसाठी खूप छान आहे हे. असं बदक वगैरे आहेत, पोपट आहे, लवबर्ड्स आहेत. लहान मुलं खूप छान एन्जॉय करतात. आम्ही खूप छान एन्जॉय केला आणि हे लवबर्ड्स आहेत ना, आपल्या हातावरती दाणे पण घेतात. आम्ही हे ट्राय नाही केलं, पण घेतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा नवीनच म्हणजे मी ॲक्च्युली हा टी व्हीवरती पाहिला होता पक्षी, पण मला हा नवीनच पहिल्यांदा मी पाहिला प्रत्यक्षामध्ये. खूप छान वाटलं याला जवळून पाहताना. ह्याचं नाव वगैरे काय असं माहीत नाही, पण मी ह्याला टी व्हीवरती असं याच्यावरती बसून राईड वगैरे करतात ते पाहिलं होतं. पण हा प्रत्यक्षात बघायला मिळाला. आणि नाही ते जुन्या गोष्टींना हे रिप्रेझेंट केलेलं आहे. जसं की ते पाणी ओढायचं वगैरे, बैलगाडीचं वगैरे. आता ही बैलगाडी आम्ही ट्राय नाही केली, कारण आम्हाला बैलगाडीची राईड आणि ट्रॅक्टरची राईड काही नवीन नव्हती. आम्हाला याच्यामध्ये एवढं विशेष काही वाटलं नाही. पण आम्ही स्विमिंग पूलमध्ये पण खूप छान एन्जॉय केलं. हे 2 ठिकाणी स्विमिंग पूल आहेत. इकडं एक आहे, इथे फक्त स्विमिंगसाठी आहे. इकडं असं काही लहान मुलांना खेळण्यासाठी वगैरे काही नाही आहे. पण दुसऱ्या साईडला जो आम्ही याच्या पलीकडे दुसऱ्या साईडला एक स्विमिंग पूल होता ना, तिथे खूप छान छान खेळण्यासाठी आहे. ॲक्च्युअली मी स्विमिंग पूलमध्ये पण कधी नव्हते गेले. मला पाण्याची खूप प्रचंड भीती वाटते. पण तरी आम्ही ह्या स्विमिंग पूलमध्ये मी पहिल्यांदा ट्राय केलं होतं. पलीकडल्या साईडला आम्ही ह्या साईडला गेलो होतो. इथे ही छोटीशी राईड आहे. छोटंच आहे तिथे. जास्त पण असे एक 3-4 वर्षांपर्यंतचे मुलं वगैरे राईड घेऊ शकतात इथं. तर खूप छान एन्जॉय केलं होतं. आणि इथं विशेष म्हणजे ना, म्युझिक वगैरे चालू होतं, तर असं डान्स वगैरे करत खूप छान वाटलं आम्हाला इथं एन्जॉय करायला. इकडे पण 2 आहेत. तिकडे एक होता आणि इकडे एक आहे. आणि याच्याच पलीकडे ना रेन डान्स पण होता. खूप छान म्युझिक त्यांनी लावलं होतं. असं DJ टाईपमध्ये म्युझिक होतं आणि स्विमिंग वगैरे. लहान मुलांसाठी असे वेगळ्या प्रकारचं पण खेळणं आहे. आणि विशेष म्हणजे ना, मला इथे 2-3 ठिकाणी ना लहान बाळांसाठी पाळणे दिसले, की जे नॉर्मली नाही भेटत आहे कुठे. आणि हे जेवण तर ना अप्रतिम होतं. भाकरी, बेसन आणि वांग्याची भाजी होती. त्या वांग्याला गावरान तडका होता. खूप छान वाटलं जेवण. आणि सर्वात शेवटी आम्ही ही मस्त अशी राईड केली होती. खूप छान वाटलं या राईडमध्ये पण आम्ही. आणि सर्वात स्पेशल म्हणजे हुरडा. इथलं स्पेशालिटी आहे हुरडा. एक नंबर हुरडा लागला आहे. आणि मकीचं कणीस पण खूप छान होते. स्वीट कॉर्न होतं ना, ते एवढं छान लागलं ना, तर नक्की व्हिजिट करा. आणि नंतर आम्ही असं चहा पिऊन एंड केला.